दुसरीकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीतला रंगच उडालाय। कारण अपक्ष उमेदवार राहुल कलाटे एकाकी पडलेले आहेत आणि त्यामुळे आधी तिरंगी असलेली ही लढत आता दुरंगी होत असल्याचंच पाहायला मिळतंय आणि परिणामी पोटनिवडणूक आत्ताच निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। राहुल कलाटेंमुळे कुणाला फटका बसणार ही चर्चा आता सुरू झाली आहे। युती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज उमेदवारांसमोर उमेदवारी कायम ठेवून अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले राहुल कलाटे चर्चेत आले होते। पण आता युती आणि महाविकास आघाडीनं चिंचवडमध्ये प्रचारासाठी फौज मैदानात उतरवले। महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपनं 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली। महाविकास आघाडीनं सुद्धा त्यांचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी सर्व प्रमुख नेत्यांची एकत्रित सभा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। त्या तुलनेत राहुल कलाटे यांचा प्रचार काहीसा फिका पडलाय। नाही म्हणायला वंचित बहुजन आघाडीनं राहुल कलाटे यांना पाठिंबा दिलाय, पण आपलीच बाजू भक्कम असल्याचा दावा भाजपनं केलाय। भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या उमेदवार अश्विनीताई जगताप या 51% वर मतं घेऊन निवडून येतील। महत्वाच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीची साथ सोडली आहे। दुसरीकडे भाजपनं जिंकण्याचा विश्वास व्यक्त केल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांचा तिळपापड झालाय। यामुळे महाविकास आघाडीनं तडकाफडकी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवण्यात धन्यता मानली आहे। चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याचा अर्थ बावनकुळे साहेबांनी आता भविष्यवाणी सांगण्याचा नवीन व्यवसाय पत्करलेला दिसतोय की ज्या बावनकुळे साहेबांना स्वतःची उमेदवारी 2019ला भारतीय जनता पक्षानं डावलली होती, ते आज पुण्यामध्ये येऊन भविष्यवाणी करायला लागलेत। महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांवर जोरदार हल्ले प्रतिहल्ले करतायत। या दोघांच्या साठमारीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकले गेलेत। परिणामी आता दुरंगी झालेल्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।